घरात चुकूनही या वस्तू ठेवू नका, अन्यथा सुख समृद्धीपासून नेहमी राहाल वंचित. काही गोष्टी तुमच्या घरात सकारात्मकता आणतात. सकारात्मकतेचा आपल्या विचारांवरही परिणाम होतो. काही गोष्टी तुमच्या घरात सकारात्मकता आणतात. सकारात्मकतेचा आपल्या विचारांवरही परिणाम होतो. कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्यात त्याबाबत पूर्ण आत्मविश्वास असतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते. परंतु घरात सर्व काही असूनही निराशा असेल तर याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवरही दिसून येतो. यामुळे कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही. वास्तुशास्त्रानुसार याचे कारण वास्तुदोष असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या निरुपयोगी गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढविण्याचे काम करतात. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या घरात ठेवू नयेत. खंडित मूर्ती. वास्तुशास्त्रानुसार घरात खंडित मूर्ती ठेवणे अशुभ आहे. या गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. या गोष्टी केवळ वास्तुशास्त्रातच नव्हे तर ज्योतिषशास्त्रातही ठेवणे अशुभ मानले जाते. या गोष्टी घरात ठेवल्यास दुर्दैव येतं आणि अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. घर स्वच्छ ठेवा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत आहे की जिथे स्वच्छता नसते तिथे देवी लक्ष्मी निवास करत नाही. वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छता न ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. संध्याकाळी घरात प्रकाश असायला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घरात अंधार ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होतो. म्हणून यावेळी घराच्या प्रत्येक भागात प्रकाश असणे आवश्यक आहे. प्रकाश असल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. निरुपयोगी औषधे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नये. असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात आणि म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी. या प्रकारचे फोटो. घरात जहाजे बुडणे, युद्धाचे चित्र असे फोटो ठेवल्याने नकारात्मक विचार वाढतात, ज्यामुळे मनामध्ये तणाव आणि निराशा निर्माण होते. म्हणून या गोष्टींपासून दूर राहायला हवं.